नमस्कार. स्वागत आहे आपले एन डी करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती. आजच्या दिवसाचे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये अगदी स्पष्टीकरणासह पाहणार आहोत. त्यामुळे सर्वांना हा व्हिडिओ जो आहे तर तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या चालू घडामोडीच्या व्हिडिओला. प्रश्न क्रमांक 1. डस्ट लीग 2024 युद्ध सराव भारत आणि डॅश डॅश या देशादरम्यान सुरू झाला आहे. उत्तर ऑप्शन क्रमांक 3 उझबेकिस्तान. डस्ट लीग नावाचा जो युद्ध सराव आहे तर तो दरवर्षी भारत आणि उझबेकिस्तान या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो. आणि 2024ची ही जी आहे युद्ध सरावाची 5व्या क्रमांकाची आवृत्ती आहे तर ती उझबेकिस्तानमधील तरमेज या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे 15 एप्रिल ते 28 एप्रिल 2024 दरम्यान. आपण पाहिलेलं होतं 2023मध्ये या युद्ध सरावाची 4थ्या क्रमांकाची जी आवृत्ती होती तर ती आपल्या भारतातील उत्तराखंड या राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेली होती. उझबेकिस्तान या देशाची राजधानी आहे ताशकंद आणि राष्ट्रीय चलन आहे उझबेकिस्तानी सोम. आता आपण जे ऑप्शनमध्ये देश दिलेले आहेत तर त्या देशासोबत आपल्या देशाचे नुकतंच जे युद्ध सराव आयोजित करण्यात आले होते त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यामध्ये माहिती सांगणार आहे. भारत आणि सेशेल्स या देशादरम्यान नुकतंच लिमितीय 2024 संयुक्त द्विवार्षिक युद्ध सरावाची 10व्या क्रमांकाची आवृत्ती आयोजित करण्यात आलेली होती सेशेल्स या देशामध्ये. यानंतर भारत आणि अमेरिका या दोन देशादरम्यान नुकतंच तर्कश नावाचा एक नौदल युद्ध सराव आयोजित करण्यात आला होता बघा. आणि सौदी अरेबिया आणि भारत या देशादरम्यान नुकतंच पहिला संयुक्त लष्करी सराव जो आहे सदा तनसेक तर तो आपल्या भारतातील राजस्थान या राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 2. राष्ट्रीय न्यायिक अकादमीच्या प्रमुखपदी डॅश डॅश यांची निवड करण्यात आली आहे. उत्तर ऑप्शन क्रमांक 4 न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस. राष्ट्रीय न्यायिक अकादमीच्या प्रमुखपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस यांची. या राष्ट्रीय न्यायिक अकादमीची स्थापना जी आहे तर ती 1993 साली करण्यात आली होती आणि याचं जे कार्यालय आहे तर ते मध्य प्रदेश राज्यातील भोपाळ या ठिकाणी आहे बघा. आता आपण जे ऑप्शन दिले आहे तर त्यामध्ये अमेरिका आणि भारत टॅक्स फोरमच्या प्रमुखपदी नुकतंच तरुण बजाज यांची निवड करण्यात आली आहे. त्यानंतर आपलं जे सशस्त्र सेना न्यायाधिकरण आहे त्याच्या अध्यक्षपदी नुकतंच न्यायमूर्ती राजेंद्र मेनन यांची नियुक्ती करण्यात आली आहे आणि राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे अध्यक्ष बनलेले सध्या न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव. प्रश्न क्रमांक 3. डॅश डॅश या बँकेने महिलांसाठी नारी शक्ती बचत खाते सुरू केले आहे. उत्तर ऑप्शन क्रमांक 1 बँक ऑफ इंडिया. नारी शक्ती बचत खाते कोणत्या बँकेने सुरू केलेलं आहे? बँक ऑफ इंडियाने. बँक ऑफ इंडियाची स्थापना 7 सप्टेंबर 1906 रोजी करण्यात आली होती आणि याचं मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी. बँक ऑफ इंडियाचं राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं आहे 19 जुलै 1969 रोजी. याच दिवशी आपल्या देशातील 14 प्रमुख बँकाचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं. कोणत्या दिवशी? 19 जुलै 1969 रोजी. बँक ऑफ इंडियाची MD आणि CEO आहेत सध्या रजनीश कर्नाटक. आणि युरोपातील भारतीय बँकेची पहिली शाखा जी होती तर ती देखील या बँक ऑफ इंडियाने स्थापन केलेली होती बघा पॅरिस या ठिकाणी 1974 साली. प्रश्न क्रमांक 4. डॅश डॅश या राज्याने महिला आणि ट्रान्सजेंडर व्यक्तीसाठी मोफत बस प्रवास सुरू केला आहे. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 तेलंगणा. तेलंगणा या राज्याने नुकतंच राज्यातील महिलांसाठी आणि ट्रान्सजेंडर व्यक्तीसाठी मोफत बस प्रवास सुरू केलेला आहे. आता आपण तेलंगणा राज्याबद्दल काही महत्त्वाची माहिती पाहूयात. निर्मितीनुसार तेलंगणा हे आपल्या देशातील सर्वात शेवटचं म्हणजे 29व्या क्रमांकाचं राज्य आहे बघा. तेलंगणा राज्याची निर्मिती जी आहे तर ती 2 जून 2014 रोजी करण्यात आलेली होती. आंध्र प्रदेश राज्याचं विभाजन करून तेलंगणा राज्याची निर्मिती करण्यात आलेली होती. तेलंगणा राज्याची राजधानी आहे हैदराबाद. हैदराबाद हे जे शहर आहेत रे मूसी नदीच्या काठावरती वसलेलं शहर आहे आणि हैदराबादचं जुळं शहर म्हणून आपण सिकंदराबाद या शहराला ओळखतो. तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री आहेत सध्या रेवंत रेड्डी आणि राज्यपाल बनलेले आहेत सध्या CP राधाकृष्णन. यांच्याबद्दल आपण पाहिलेलं होतं. CP राधाकृष्णन जे आहेत रे झारखंड राज्याचे राज्यपाल आहेत आणि यांच्याकडेच नुकतं आता तेलंगणा राज्याच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आलेला आहे. तेलंगणा राज्याच्या विधानसभेची सदस्य संख्या आहे 119 आणि तेलंगणा राज्याच्या विधान परिषदेची सदस्य संख्या आहे 40. आपल्या देशामध्ये फक्त 6 राज्यामध्येच आपल्याला विधान परिषदे सभागृह पाहायला मिळतं. कोणते आहेत ते 6 राज्य? तर त्यामध्ये एक आहे उत्तर प्रदेश, दुसरं आहे बिहार, तिसरं आहे आंध्र प्रदेश, चौथं आहे तेलंगणा, 5वं आहे आपलं महाराष्ट्र आणि 6वं आहे कर्नाटक. या 6 राज्यामध्येच आपल्याला आपल्या देशामध्ये सध्या विधान परिषदे सभागृह पाहायला मिळतं. तेलंगणा राज्यामध्ये लोकसभा मतदारसंघ आहेत 17 आणि राज्यसभा मतदारसंघ आहेत 7. प्रश्न क्रमांक 5. दरवर्षी जागतिक अर्धविराम दिवस डॅश डॅश रोजी साजरा केला जातो. उत्तर ऑप्शन क्रमांक 4 16 एप्रिल. 16 एप्रिल हा जो दिवस आहे तर हा दिवस दरवर्षी जागतिक अर्धविराम दिवस म्हणून साजरा केला जातो बघा. याचबरोबर 16 एप्रिल हा जो दिवस आहे तर हा दरवर्षी जागतिक आवाज दिन म्हणून देखील साजरा केला जातो. हा एक मुद्दा लक्षात ठेवा. 16 एप्रिल हा दिवस दरवर्षी
जागतिक आवाज दिन आणि जागतिक अर्धविराम दिन म्हणून साजरा केला जातो. यानंतर आपण जे ऑप्शन दिले तर यामध्ये 10 एप्रिल हा जो दिवस आहे तर हा दिवस आपण दरवर्षी जागतिक होमिओपॅथी दिन म्हणून साजरा करतो आणि 10 एप्रिल हा दिवस आपण जागतिक सेफ्टी पिन दिन म्हणून देखील साजरा करतो. 2024ला जो आपण जागतिक होमिओपॅथी दिन साजरा केला आहे तर त्या दिवसाची थीम होती होमिओपॅथी एक आरोग्य एक कुटुंब. 11 एप्रिल हा दिवस आपण राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन म्हणून साजरा करतो आणि 15 एप्रिल हा दिवस आपण जागतिक कला दिन म्हणून साजरा करतो. यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक 6. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2024ने डॅश डॅश यांना सन्मानित करण्यात येणार आहे. उत्तर ऑप्शन क्रमांक 3 अमिताभ बच्चन. 2024चा 3ऱ्या क्रमांकाचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणाला देण्यात येणार आहे? बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराची सुरुवात 2022 साली करण्यात आली होती आणि 2024ची ही या पुरस्काराची 3ऱ्या क्रमांकाची आवृत्ती आहे. 2022 साली पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देण्यात आलेला होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना. त्यानंतर 2023 साली दुसरा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देण्यात आलेला होता आशा भोसले यांना आणि आता 2024मध्ये तिसरा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देण्यात येणार आहे अमिताभ बच्चन यांना. लता दीदी पुरस्कार जो आहे 2024चा 2ऱ्या क्रमांकाचा तर तो नुकतंच विवाहवरी आपटे यांना देण्यात आलेला आहे बघा. लता दीदी पुरस्कार 2023 पहिल्या क्रमांकाचा देण्यात आलेला होता सत्यशील देशपांडे यांना आणि नुकतंच 2023मध्ये गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जो आहे 2023साठीचा तर तो सुरेश वाडकर यांना देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 7. सिंगापूर देशाचे नवीन पंतप्रधान डॅश डॅश हे बनणार आहेत. उत्तर ऑप्शन क्रमांक 1 लॉरेन्स ओंग. सिंगापूर देशाचे नवीन पंतप्रधान कोण बनणार आहेत? लॉरेन्स ओंग. सध्या सिंगापूर देशाचे पंतप्रधान आहेत ली सेन लुंग. यांचा कार्यकाल जो आहे तर तो 15 मे रोजी संपणार आहे आणि त्यानंतर सिंगापूर या देशाचे नवीन पंतप्रधान बनणार आहेत लॉरेन्स ओंग. लॉरेन्स ओंग जे आहेत तर सध्या सिंगापूर देशाचे उपपंतप्रधान आहेत बघा. सिंगापूर देशाची राजधानी आहे सिंगापूर शहर. सिंगापूर देशाचे राष्ट्रप्रमुख आहेत सध्या थर्मन षण्मुगरत्नम आणि सिंगापूर या देशाचं राष्ट्रीय चलन आहे सिंगापूर डॉलर. प्रश्न क्रमांक 8. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून पुन्हा 5 वर्षांसाठी डॅश डॅश यांची निवड करण्यात आली आहे. उत्तर ऑप्शन क्रमांक 4 क्रिस्टालिना जॉर्जिवा. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी जी आहेत किंवा यालाच आपण काय म्हणतो IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंड तर याच्या व्यवस्थापकीय संचालकपदी पुन्हा 5 वर्षांसाठी पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे क्रिस्टालिना जॉर्जिवा यांची. IMFची स्थापना जी आहे तर ती 27 डिसेंबर 1945 रोजी करण्यात आली आहे आणि याचं मुख्यालय अमेरिकेतील वॉशिंग्टन DC या ठिकाणी आणि व्यवस्थापकीय संचालक कोण आहेत IMFचे तर क्रिस्टालिना जॉर्जिवा. IMFची सदस्य संख्या आहे 190. जे जागतिक बँकेचे सदस्य असतात तर ते या IMFचे सदस्य असतात बघा. हा एक मुद्दा लक्षात ठेवा. जागतिक बँकेचे जेवढे देश सदस्य आहेत तर तेवढेच देश या IMFचे देखील सदस्य असतात आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून कर्ज घेणारा पहिला देश जो ठरलेला होता तर तो ठरलेला होता फ्रान्स आणि जागतिक बँकेकडून कर्ज घेणारा देखील पहिला देश कोणता ठरलेला होता तर हा फ्रान्सच ठरलेला होता. आता आपण जे ऑप्शन दिलेले आहे तर त्यामध्ये पोर्तुगालचे अँटोनियो गुटेरेस जे आहेत ते सध्या युनोचे महासचिव आहेत बघा. युनोचे महासचिव कोण आहेत? अँटोनियो गुटेरेस. आपल्या भारताचे अजय बंगा हे सध्या जागतिक बँकेचे 14व्या क्रमांकाचे अध्यक्ष आहेत आणि टेड्रोस ॲधनॉम जे आहेत तर सध्या जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHOचे अध्यक्ष आहेत. प्रश्न क्रमांक 9. 41वी आशियान बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा 2024 डॅश डॅश या देशात आयोजित करण्यात आली होती. उत्तर ऑप्शन क्रमांक 2 चीन. 41वी आशियन बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा जी होती 2024ची तरी कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आली होती? चीन या देशामध्ये. थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धा 2024 आयोजित करण्यात येणार आहे चीनमधील चेंगदू या ठिकाणी. त्यानंतर आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धा जी आहे 2024ची तरी किर्गिस्तान या देशामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. महिला आशियाई क्रिकेट करंडक स्पर्धा 2024 श्रीलंका या देशामध्ये आयोजित करण्यात येणार आहे आणि आपल्या भारतामध्ये होणारी एकमेव ATP टेनिस स्पर्धा जी होती तर ती यावर्षीपासून म्हणजे 2024 पासून आता हाँगकाँग या देशामध्ये आयोजित करण्यात येणार आहे बघा. आपण पाहिलं 2025मध्ये चॅम्पियन क्रिकेट करंडक स्पर्धा जी आहे तर ती पाकिस्तान या देशामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. हा एक मुद्दा लक्षात ठेवा. 2025मध्ये जी चॅम्पियन क्रिकेट करंडक स्पर्धा होणार आहे तर ती कोणत्या देशामध्ये होणार आहे? पाकिस्तान या देशामध्ये. प्रश्न क्रमांक 10. आइसलँड या देशाच्या पंतप्रधानपदी डॅश डॅश यांची निवड झाली आहे. उत्तर ऑप्शन क्रमांक 3 बजरनी बेनेडिक्टसन. आइसलँड या देशाच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड झाली आहे? बजरनी बेनेडिक्टसन यांची. आता आपण जे ऑप्शनमध्ये दिलेले आहेत तर त्यापैकी रॉबर्ट फिको जे आहेत तर हे स्लोवाकिया या देशाचे 4थ्यांदा पंतप्रधान बनलेले आहेत बघा.
क्रिस्तोफर लक्सन जे आहेत रे न्यूझीलंड या देशाचे पंतप्रधान बनलेले आहेत आणि डोनाल्ड टस्क जे आहेत तर सध्या पोलंड या देशाचे पंतप्रधान बनलेले आहेत. यानंतर पाहूयात तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न. पहिले भारतीय अवकाश पर्यटक कोण ठरणार आहेत? प्रश्न काय आहे? पहिले भारतीय अवकाश पर्यटक कोण ठरणार आहेत? या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न नक्की करायचा आहे. पाहूयात किती जणांना या प्रश्नाचं उत्तर बरोबर येतं ते. अशा प्रकारे आगामी काळामध्ये आपल्या राज्यामध्ये ज्या काही विविध स्पर्धा परीक्षा होणार आहेत तर त्या सर्व स्पर्धा परीक्षे दृष्टिकोनातून चालू घडामोडीचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न जे आहेत TCS आणि IPS पॅटर्ननुसार तर ते प्रश्न आपण या चालू घडामोडीच्या सिरीजमध्ये रोज स्पष्टीकरणासह पाहत आहोत. तुम्ही जर आणखीन आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका. याचबरोबर तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडत असेल समजत असेल तर आपल्या या व्हिडिओला आपल्या चॅनलला लाईक कमेंट आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करायलाही विसरू नका. आणि तुम्हाला जर चालू घडामोडीच्या महत्त्वाच्या PDF नोट्स हव्या असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता. या टेलिग्राम ग्रुपची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. धन्यवाद.